Good morning, friends. We are learning the solid state now. In solid state, we learn the basic points, basic terms in which we learn the crystalline solid, amorphous solid. We learn the classification of crystalline solid. There are four types, and how that four types are separated from each other. That also we learn on the basis of a table. In that table, we learn the constituents, that is atoms or molecules or ions, or maybe the different constituents that we learn. After that, we learn the bonding, melting point, boiling point, physical nature, examples, electrical property, all that necessary things about the crystalline solid we learn. Now, crystalline solids are made from very basic atoms, and that atoms are arranged in a specific pattern. That pattern measured in terms of unit cells. So we are learning that. Here some silent features of crystals. Crystals बनलेला आहे युनिट सेल. ओके, तर ते युनिट सेल्सची स्टडी आपल्याला इथे करायची. युनिट सेल्स, एक स्मॉलेस्ट युनिट सेल्स. ते युनिट सेल्स कशाने बनलेले, म्हणजे त्याचे फीचर्स काय. आता युनिट सेल्स एक एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो म्हणजे कळावं सगळं. म्हणून समजा युनिट सेल जे आहे ना, क्यूब आहे. या क्यूब मध्ये काही सायलेंट फीचर्स आहेत. पहिलं फीचर कोणते, समजा फेसेस. या क्यूबचे फेसेस कोणते आहेत, ही फेसेस आहेत. हा एक फेस, हा एक फेस. जसं आपला हा हॉल आहे, या हॉलमध्ये फेसेस कोणते आहेत, वर खाली इकडं 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 हे जे फेसेस आहेत ना, ते हॉलमधले फेसेस आहेत. अशा प्रकारे हे युनिट सेलचे फेसेस आहेत. याची स्टडी आपल्याला इथं करायची. फेस, आता ह्या युनिट सेलमध्ये फेसेस किती आहेत, 6 आहेत. बघा कसे फेसेस आहेत, हे एक समोरचा, एक पाठीमागचा, एक इकडला, एक इकडला, एक वरचा आणि एक खालचा. म्हणजे फेसेस आर नथिंग बट अ एरिया विच कव्हर्स कंप्लीट साइड्स, one sides. Okay, that is called as a faces. Okay, the one plane or one side of the unit cell is called face. One plane or one side of unit cell is called faces or face. आणि अशा अनेक फेसेस बनून क्रिस्टल्स बनतो. क्रिस्टलची एक साइड बनते. ओके, त्याला आपण इथं फेसेस असं म्हणतो. सायलेंट फीचर्स ऑफ क्रिस्टल्समध्ये पहिला आहे फेसेस. दुसरं आहे एजेस. समजा ही युनिट सेल आहे, थोडंसं मी युनिट सेलचं एजेस म्हणजे काय, हे बघा, हे जे युनिट सेल आहे ना, या युनिट सेलमध्ये हे जे आहेत ना, हे दोन, हे फेस आणि ही फेस, ह्या फेसवरचे बघा, हे जे कॉर्नर्स आहेत ह्याला कॉर्नर म्हणतो. हे जे कॉर्नर्स आहेत त्या कॉर्नरला जोडणारा जो दुवा आहे, कॉर्नरला जोडणारी जी लेंथ आहे त्याला आपण एज म्हणतो. ओके, एजेस आर द पॉइंट, एजेस आर द लाइन्स विच कनेक्ट्स द कॉर्नर, विच कनेक्ट्स द कॉर्नर. ते कॉर्नरला कनेक्ट करतात. ठीक आहे. आता तिसरा पॉइंट आहे एजेस, हे कॉर्नर. आता बघा ह्याच्यामध्ये 6 फेसेस आहेत. इन क्युबिक युनिट सेलमध्ये 6 फेसेस आहेत. इन क्युबिक, ह्याला क्युबिक युनिट सेल म्हणतो आपण. ह्याचाच आपल्याला जास्तीत जास्त स्टडी करायची आहे, क्युबिकची आणि एक हेक्झागोनची. फक्त 2च प्रकारच्या युनिट सेलची आपल्याला मॅक्झिमम स्टडी करायची आहे. इन क्युबिक युनिट सेल 6 फेसेस. आता इन क्युबिक युनिट सेल हाऊ मेनी एजेस, यू काउंट इट. इन क्युबिक युनिट सेल एक, बघा 12 एजेस आहेत. डायरेक्ट तुम्हाला सांगतो 12, 12. कसं 12, बघा उभे 4, 1
2 3 4, हे खाली 4 1 2 3 आणि 4 8, आणि हे वरी 4 1 2 3 आणि 4, म्हणजे टोटल 12. उभे 4, वरचे 4 आणि खालचे 4. इन क्युबिक युनिट 12 एजेस. ओके, एज नंतर आता कॉर्नर. बघा, कॉर्नरवर एज डिपेंड आहे, एजवर कॉर्नर डिपेंड आहे. 2 कॉर्नरला जोडणारा एज, आणि एज जिथे संपत होतो पॉईंट म्हणजे कॉर्नर. एज म्हणजे 2 एज जिथे एकत्र येतात, एकमेकाला क्रॉस करतात. ओके, 2 एजेस क्रॉस each other. 2 edges cross each other through a corner. कॉर्नरलाच एकमेकाला क्रॉस करतात, त्या पॉईंटला आपण त्या म्हणतो कॉर्नर असं म्हणतो, की जिथे एकमेकाला एजेस क्रॉस करतात तिथं कॉर्नर. कॉर्नरला अँगल सुद्धा असतात तिथंच. इट मेक्स अँगल when edges crosses na, when edge crosses, they make corner angle, they make angle called interfacial angle. अशा 3 प्रकारचे अँगल असतात बरं का, ते सगळं आपण शिकूत म्हणा. called interfacial angle. आता इंटरफेसियल अँगल असं पण होते बरं का. समजा ही फेस आहे, या आता समजा असं होऊ शकते, ही फेस अशी आहे आणि ही फेस अशी आहे, अँगल असा झाला. ही अशी आहे फेस, ही अशी आहे, अँगल कसा झाला, राईट अँगल झाला, हा लेस जान झाला. ही फेस अशी आहे, ही फेस अशी आहे, अँगल मोर झाला. कसं होऊ शकते. ओके, तर अँगल मे बी लेस दॅन 90, मे बी मोर दॅन 90, डझंट मॅटर फॉर अस. फक्त आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की इथं जे पर्टिक्युलर अँगल्स आहेत ते कशांना बनलेले आहेत, फेसेसनं किंवा एजेसनं. मोस्ट आपण एजेसनं म्हणू शकतो, पण फेसचं सुद्धा अँगल बनवतात, तेच बनवतात, असं उलटे वेगळे बनवतात नाहीत, त्याची व्हॅल्यू तीच असते. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, अँगल्स म्हणतो. आता स्पेस लॅटिस, आता असाच एक आहे, 4था पॉईंट आहे, स्पेस लॅटिस. बघा, स्पेस लॅटिस म्हणजे काय. जेव्हा 3 डायमेन्शनल अरेंजमेंट होते, कुणाची होते, पॉईंटची. जी 3 डायमेन्शनल अरेंजमेंटची पॉईंटची आहे, ॲटमची आहे, त्याला जेव्हा तुम्ही कनेक्ट करता, त्याला जेव्हा तुम्ही जोडता, ओके, आणि ती अरेंजमेंट स्पेसमध्ये दाखवता, त्या दाखवण्याला स्पेस लॅटिस असं म्हणतो. द 3 डायमेन्शनल arrangement of atoms are shown through the space lattice. 3-dimensional arrangement of atom are shown in space lattice. स्पेस लॅटिसमध्ये आपण ते शोन करतो. कसं करतो, एकदम सिंपल आहे. 3 डायमेन्शनल अरेंजमेंट हो का ही. आता हे 3 डायमेन्शनल, ॲक्च्युली 2 डायमेन्शनलमध्ये मी 3 डायमेन्शनल दाखवायला लागलो. आता हे एकच नाही आहे, ह्याला जोडायचं असं. हो का हे. आता असं कंटिन्यू जोडणार, ह्याच्या पुढं पण जोडणार, आणि असं एक क्रिस्टल बनणार. दॅट इज नथिंग बट द स्पेस लॅटिस. आणि त्या स्पेस लॅटिसलाच तुम्ही क्रिस्टल लॅटिस सुद्धा म्हणू शकता. स्पेस लॅटिस एकत्र जोडून डिफरंट ॲटम स्पेस एकत्र जोडून जो क्रिस्टल बनतो, दॅट इज कॉल्ड एज क्रिस्टल लॅटिस. ओके, तर दॅट इज कॉल्ड एज अ क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस म्हणजे दुसरं काहीच नाही, तर हे युनिट सेल्स, कलेक्शन ऑफ युनिट सेल और कलेक्शन ऑफ पॉईंट्स, ह्याला इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॉईंट लॅटिस. ह्याला हे पॉईंट आहेत ना, ह्याला पॉईंट असं रांगोळी असते बघा. सगळ्यात त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे रांगोळी. रांगोळी कसं करतात, अगोदर डॉट देतात, नंतर त्याला जोडतात, आणि मग एक पिक्चर तयार होतं. ते डॉट म्हणजे काय, पॉईंट लॅटिस आहे. डॉट म्हणजे काय, पॉईंट लॅटिस आहे, स्पेस लॅटिस आहे. त्यांना जोडून जे बनतं ते म्हणजे काय, क्रिस्टल लॅटिस आहे. ते म्हणजे काय, क्रिस्टल लॅटिस आहे. ठीक आहे, तर बघा, इफ द पॉइंट लॅटिस म्हणजे हे कॉर्नर्स, थोडक्यामध्ये अँगल्स, हे पॉईंट्स असे. आता हे बघा, 1 2 3 4, हे
1 2 3 4 हे पॉईंट आहेत, मी ह्याला जोडलो असं. हे काय झालं, युनिट सेल झाले. असेच पुढचे पॉईंट आहेत. ठीक आहे, पुढे झालं. ठीक आहे. इफ द पॉइंट लॅटिस are joined or connected to form, काय फॉर्म होते, टू फॉर्म क्रिस्टल लॅटिस. त्यांना आपण काय म्हणतो, काय तयार झालं असं म्हणतो, क्रिस्टल लॅटिस तयार झाला असं म्हणतो. म्हणजे पॉइंट लॅटिसला जेव्हा आपण जोडतो, ओके, तर त्याला काय म्हणतो आपण, पॉइंट लॅटिसला जोडून जे आपल्याला बनतं त्याला क्रिस्टल लॅटिस म्हणतो. ते ॲक्च्युअल क्रिस्टल असं आहे. ठीक आहे. तर बघा आता काय काय आपण एकदम सिम्पल पॉईंट्स आपण शिकलो. आता पुन्हा एकदा सांगतो मी, फेस म्हणजे हे युनिट सेलचा फेस, म्हणजे हे काय काय युनिट सेलचा फेस असा असतो. एका क्युबिकमध्ये 6 फेस असतात. एजेस, आता इथं कॉर्नर मात्र 8, क्युबिक युनिट सेलमध्ये 8 कॉर्नर आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता ह्याच्यातले 4 कॉमन आहेत, असू द्या, काय हरकत नाही. ह्याच्यामध्ये 4 इकडे 4 येतात, येऊ द्या, काय हरकत नाही. परंतु कोणत्या ना प्रत्येक कॉर्नर हा कॉमन असणारच आहे. एक कॉर्नर 8 युनिट सेल म्हणजे तसं समजतात, तसं असतं ना दादा. बघा, हा एक पिलर आहे, हा पिलरचा तो वरचा कॉर्नर आहे, पॉईंट आहे, तो 8 आहे. 8 जणांसोबत आहे. कसं आहे, इथं एक आहे, याच्या तिकडल्या साईडला एक आहे, पाठीमागे एक रूम आहे, तिथं पण तो कॉर्नर आहे. तिकडे एक रूम आहे, तिथं पण कॉर्नर आहे, ह्याच्या इकडे पॅरलल. ओके, इथे एक रूम आहे, त्या रूमच्या ह्याच्या पाठीमागच्या रूमच्या तिकडे रूम आहे, तिथं पण तो कॉर्नर आहे. म्हणजे खालच्या 4 रूमला कॉर्नर आहे ना, असंच वरच्या 4 रूमला तोच कॉर्नर आहे. म्हणजे 8 रूम एक कॉर्नर कन्सिडर करतात. प्रत्येक रूमला वाटतं तो माझाच भाग आहे, पण नसतोच तो तसा भाग. जसं शेअरिंगमध्ये होतं बघा, तुम्ही कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन शिकला असाल. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय होतं, एक ॲटम एक इलेक्ट्रॉन देतो, दुसरा ॲटम एक इलेक्ट्रॉन देतो, दोघांमध्ये होते शेअरिंग. आणि शेअरिंग होऊन दोघांमध्ये होते शेअरिंग, आणि शेअरिंग होऊन जो पर्टिक्युलर बॉन्ड तयार होतो, ओके, त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. मग शेअरिंगमध्ये काय वाटतंय, या ॲटमला वाटते ते 2 इलेक्ट्रॉन माझेच आहेत, आणि या ॲटमला वाटते 2 इलेक्ट्रॉन माझेच आहेत, पण ॲक्च्युअली तसं नसतं. चला ठीक आहे. तर बघा, क्रिस्टल लॅटिस, फेसेस, एजेस, कॉर्नर्स, स्पेस लॅटिस, क्रिस्टल लॅटिस. ठीक आहे. सायलेंट फीचर्स ऑफ क्रिस्टल्स आपण ह्याच्यामध्ये शिकतो. आता ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण शिकलो, एकदम सायलेंट फीचर्स आहेत. आता युनिट सेल्स किती आहेत, ठीक आहे, आणि त्या युनिट सेल्सला आपण कशा प्रकारे मॅनेज करणार आहोत, अंडरस्टँड करणार आहोत, ह्याच्यानंतर आपण लगेच शिकूत. म्हणून पॉज करतो. ओके, तर दिस इज द सायलेंट फीचर्स ऑफ द क्रिस्टल्स. आता ह्या क्रिस्टलचा सगळ्यात बेसिक कोण आहे, तर तो युनिट सेल आहे. त्या युनिट सेलबद्दल आता आपण माहिती शिकूत. म्हणे सगळ्यात बेसिक युनिट सेल, ते युनिट सेलचे काही पॅरामीटर आहेत. ते युनिट सेल कशावर बनलेली आहे ना, त्याचे काही पॅरामीटर आहेत, त्या पॅरामीटरची पण आपण स्टडी करू पाहिजे. ठीक आहे. तर युनिट सेल घ्यायचं म्हटलं की आपल्याला त्याचे पॅरामीटर्स पकडावे लागतात. जसं आता हे फेस हा त्याचा पॅरामीटर्स होता, एजेस पॅरामीटर होता, अँगल पॅरामीटर होता, कॉर्नर पॅरामीटर होता. ठीक आहे. स्पेस लॅटिस तर काही सोडून देते, वेगळा पॉईंट आहे. बघा, तर जेव्हा तुम्ही हे जे अँगल्स, कॉर्नर्स, स्पेसेस तेव्हा बघतो, तेव्हा आपण एक सिम्पल पॉईंट पकडतो की ते जे आहेत ते कशाचे पार्ट आहेत, तर युनिट सेलचा पार्ट आहे. आपल्याला युनिट सेल शिकायचे. ठीक आहे. चला, युनिट सेल. युनिट सेल्स, इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट इन अ क्रिस्टल. In a crystal lattice is called as unit cell. The smallest repeating, क्रिस्टल मधला सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट. जसं आपल्या कंपाऊंड मधला सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, ॲटम आहे. ॲटमपेक्षा फंडामेंटल पार्टिकल असतील, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, ते महत्वाचे नाहीत. आपला ॲटम महत्वाचा आहे. ठीक आहे. कंपाऊंड बनवण्यासाठी इलेक्ट्रॉन तर सगळ्यामध्येच आहेत. मग सगळे ॲटम सारखे आहेत का, नाही.
हायड्रोजन वेगळा आहे, हिलियम वेगळा आहे, कार्बन वेगळा आहे, नायट्रोजन वेगळा आहे. मग आपण बेसिक जसं ॲटमला पकडतो तसंच इथं क्रिस्टलमध्ये सगळ्यात बेसिक कोण पकडतो आपण? युनिव्हर्सल पकडतो. द स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्टिकल ऑफ क्रिस्टल लॅटिस is called unit cell. काय म्हणतो आपण? युनिट सेल असं म्हणतो. आता युनिट सेलचे पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल जर बघितलं, पॅरामीटर्स तर सगळ्यात पहिल्यांदा सुरू जे पॅरामीटर आहे ना ते सगळ्यात साइड्स, त्याला म्हणतो साइड्स पॅरामीटर्स. जर तुम्ही बघितलं पॅरामीटर्स तर साइड्स और एजेस आर पॅरामीटर्स. साइड्स किंवा एजेस काय तर पॅरामीटर्स आहेत. त्याच्यामध्ये अजून महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं साइड्स आणि एजेस हे पॅरामीटर आहेत, मान्य आहेत पॅरामीटर आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे तर हे जे साइड्स किंवा एजेस आहेत ओके ते एकमेकाला कसे टच होतात. जर ते आता समजा हे साईड आहे, हे असा टच झाला तर हे असा कॉर्नर होते, असा आहे असा झाला आहे, असा आहे हे असा झाला, हे कॉर्नर होतात, हे अँगल्स, हे कॉर्नर आहेत, त्या कॉर्नरला अँगल्स बनतात. मग त्याला म्हणतो अँगल्स. साईड्स पण पॅरामीटर्स आहेत, एजेस पण पॅरामीटर्स आहेत, साईड्स किंवा एजेस. त्याच्याशिवाय अँगल्स आर इम्पॉर्टंट पॅरामीटर. अँगल्स हे दोन पॅरामीटर खूप इम्पॉर्टंट आहेत, हे एक आणि हे एक. तर आता अँगल आणि साईड आपण कसं बनवायचं? एक सिम्पल पॉईंट आहे. समजा मी एक क्यूब काढतो. हा जो क्यूब आहे, हा क्यूबमध्ये, या क्यूबमध्ये समजा मी हे एक ॲक्सिस पकडला, हा दुसरा ॲक्सिस पकडला आणि हा तिसरा ॲक्सिस पकडला. एक्स वाय झेड तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, त्याला म्हणू शकतो एक्स, याला वाय आणि याला झेड ॲक्सिस म्हणलो मी. तर या साईडला समजा मी म्हणलो ए, आपण 3 पकडतो, लेंथ विड्थ आणि हाईट असे 3 पकडत असतो आपण अँगल्समध्ये. अँगल्स किंवा साईड्समध्ये लेंथ विड्थ आणि हाईट पकडतो. तर आपण जनरली ते ए बी सी असं म्हणतो. कोणतेही असं घेऊ शकतो आपण, तसं काही नाही. ठीक आहे, तर मी तर असं घेतलेलं आहे ए बी सी. समजा हाईटला ए आले येऊ द्या, काय हरकत नाही. तर ह्यांच्यामधले अँगल म्हणजे ए, समजा एक बी सी, हे 3 साईड्स आहेत. याला मी ए म्हणतो, याला मी बी म्हणतो आणि याला मी सी म्हणतो. किंवा मी असं म्हणू शकतो ए बी सी असं, पण काय डझंट मॅटर. ठीक आहे, तर ए आणि बी मधला जो अँगल आहे त्याला मी गॅमा म्हणतो. अल्फा बीटा गॅमा अँगल्स आहेत त्याच्यामधले, अल्फा बीटा आणि गॅमा. तुम्ही काय म्हणसाल सर मग लगेच पहिला अल्फा म्हणा की, थोडा प्रॉब्लेम तयार होतो. तो प्रॉब्लेम मला टाळायचा आहे. काय की अल्फा ए बी सी जसे अल्फाबेट्स आहेत, कोणाचे आहेत अल्फाबेट्स? इंग्लिशचे आहेत. तसं इथं अल्फा बीटा गॅमा हे पण एक अल्फाबेट्स टाईपमध्ये येतात. मग हे ए आणि अल्फा कन्फ्यूज होऊ नये म्हणून अल्फा हा असा पकडायचा की ज्याच्यामध्ये ए नसू नये, म्हणजे बी आणि सीचा अँगल. म्हणजे बघा ए बी आणि सी मधला अँगल हा कोणता असणार आहे? हा अल्फा असणार आहे. ए आणि बी मधला अँगल कोणता असणार आहे? तिथं अल्फा बी नसू नये आणि बीटा बी नसू नये, म्हणजे गॅमा. आणि ए आणि सी मधला अँगल कोणता असणार आहे? बीटा. जिथं ए बी नाही बी बी नाही, बीटा. म्हणजे ए आणि बी मधला अँगल गॅमा, बी आणि सी मधला अँगल अल्फा आणि ए आणि सी मधला अँगल बीटा. साइड्स और एजेस म्हणतो आपण अँगल्स. ठीक आहे, तर हे साइड्स किंवा एजेस ह्याला आपण अँगल म्हणतो आणि त्याचं कन्सिडरेशन, त्याचं पॉइंट इथे काय म्हणतो आपण? ह्याला युनिट सेल्स म्हणतो. ह्याच्यावरनं हे अँगल, आता इथं बघा इथे सगळे 90 आहेत. हे बी 90 आहे, हे बी 90 आहे, हे बी 90 आहे. आपल्याला वाटतो पण हे 90 आहे बरं का असा, कारण हे असा हे एक अँगल समजा एक साईड अशी आहे कॉर्नरमध्ये तुम्ही पकडा, तुम्हाला दिसणार नाही होतं, तुम्हाला फक्त बोर्ड दिसतो तुमच्या कॅमेऱ्यामध्ये, पण तुम्ही तुमच्या घरी बघू शकता. हाईट आहे, त्याला इकडे एक चाललंय आणि इकडे एक चाललंय. दोन्ही हे 90 आहेत, ह्याला वरच्याला पण 90 आहे आणि तिकडेला पण 90 आहेत. सगळ्याला 90 डिग्री असते. ते तुम्ही ते इझिली समजू शकता 3 डायमेन्शनमध्ये. ठीक आहे, तर हे झालं अँगल्स ए बी सी आणि अल्फा बीटा गॅमा हे झालं. आता याच्यानंतर नेक्स्ट काय? याच्यानंतर नेक्स्ट आहे
याला कशा प्रकारे मॅनेज करून युनिट सेल्स बनवतात. आला बघा, युनिट सेलमध्ये काहीमध्ये अल्फा सेम असू शकते, पण काही ना काही चेंज पाहिजे, साईड तर चेंज पाहिजे. साईड बी सेम, अँगल बी सेम, त्याच्या व्हॅल्यू बी सेम, मग ती युनिट सेल वेगळी कशी होऊ शकते? युनिट सेल वेगळीच होऊ शकत नाही. युनिट सेल जर आपल्याला वेगळी ठेवायची आहे तर काय पाहिजे? साईड्स तरी चेंज पाहिजे किंवा अँगल्स तरी आपल्याला चेंज पाहिजे. ठीक आहे, काही ना काही एक तरी चेंज. दोन्ही बी आता जसं सेम पॅरामीटरचा एखादा कंपाऊंड आहे, तो वेगळा कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. आता CH4 त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा रेशो दुसरा एक आहे, CH4च आहे. मी म्हणून हा CH4 वेगळा आहे, हा CH4 वेगळा आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं शक्य आहे सर? हा बी मिथेन आहे, हा बी मिथेन आहे, तो वेगळा कसा होऊ शकतो? होऊ शकत नाही. ओके, तसंच त्याच प्रकारे इथं आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. चला, तर हे पॅरामीटर्स आहेत. या पॅरामीटर साइड्स और एजेस किंवा अँगल्स या पॅरामीटरला कन्सिडर करून आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. त्याला काय म्हणतो आपण? युनिट सेल्स असं आपण म्हणतो. आता बघा, या पर्टिक्युलर पॅरामीटर्समध्ये, या पर्टिक्युलर युनिट सेल्समध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे इमॅजिन करता किंवा अंडरस्टँड करता, तेव्हा तुम्हाला लक्षामध्ये येतं की अँगल्स आणि साईड्स कसे बनतात, एजेस कसे बनतात, त्याच्यावरून युनिट सेल्स कसे बनतात. ठीक आहे, आता युनिट सेल्सला मी थोडंसं वेगळ्या प्रकारे घेतो. हे झाले युनिट सेल्स. हे बेसिक युनिट सेल्स. असे 7 बेसिक युनिट सेल्स आहेत, 7 असे. हे क्यूब एक आहे, त्या 7 पैकी क्यूब एक आहे. असे 7 बेसिक युनिट सेल्स आहेत. आणि या 7 बेसिक युनिट सेलची अरेंजमेंट 14 डिफरंट वेने होते. त्याला म्हणतो आपण ब्रेव्हिस लॅटिसेस. फ्रेंच मॅथमॅटिशियन होता ब्रेव्हिस. तर तो मी अगोदर 7 बेसिक युनिट सेल तुम्हाला सांगतो, नंतर ते ब्रेव्हिस लॅटिसेस सांगतो. ठीक आहे, तर अगोदर आपण 7 बेसिक युनिट सेल्स आपण शिकत. म्हणा 7 बेसिक युनिट सेल एकदम सोपे आहेत, त्यांची अरेंजमेंट एकदम सिंपल आहे. बघा, आता इथे 7 बेसिक युनिट सेलची अरेंजमेंट कशी करता येते? सगळ्यात अगोदर युनिट सेल, इथं साइड्स किंवा एजेस, इथं अँगल्स. 7 बेसिक युनिट सेल्स इथं. 7 बेसिक युनिट सेल्स. पहिल्यांदा सुरू आहे पहिली युनिट सेल. ही लक्षात कशी ठेवायची ह्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे. त्याला एक ट्रिक काय? मदर हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलाय, MOTHER. त्यामधले OS बाजूला काढायचे, O आणि E बाजूला काढायचे. ठीक आहे, आणि त्याच्या अगोदर एक 3 अंकी शब्द आहे सिटी. समजा आपण बाजारामध्ये चालल्यानंतर किंवा यात्रेमध्ये चालतो, सिटी वाजवला आपण. सिटी कोणतरी वाजवत असताना एखादी रस्त्यावरचा फेरीवाला असतो, त्याकडे सिटी असते बघा, तो असा फुर सिटी वाजवतो. पण सिटी वाजवला की आपण काय म्हणतो की मला द्या, आई मम्मी असेल किंवा आई असेल तर आईला म्हणतो मला घेऊन दे म्हणतो, आपण घेतो आणि ते वाजवत राहतो. तर समजा आपण बाजारात चाललो आणि आईला म्हणलं की आई मला ते सिटी घ्यायची, सिटी घेऊन दे असं म्हणतो. सिटी ओ मदर प्लीज गिव्ह मी दॅट पर्टिक्युलर ओके सिटी. सो सिटी ओ मदर आपण जसं म्हणतो ना, तसंच इथं तोच शब्द आहे, फक्त एकदाच ओ आलाय बरं का. OS AEIOU मधला O एकदाच ओवेल्स आलाय. त्याला म्हणतो मी CTO मदर MOTHE इथं नंतर R. असं हे 7 अक्षरी आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 राईट एकदम. CTO मदर हा शब्द लक्षात ठेवायचा. CTO मदर MOTHER. हे मदरमधले OS फक्त यूज करायचे नाहीत. त्याच्या अगोदर हा जो O आहे तो अगोदर आला समजा किंवा काही पण समजा, पण हा शब्द लक्षात ठेवा. हा जर शब्द लक्षात ठेवलात तर तुम्हाला सगळी पुढची ट्रिक्स लक्षात राहतील. सगळ्यात पहिला युनिट सेल आहे क्युबिक. C वरून क्युबिक सिटी. ह्याची साईड सगळ्यात भारी आहेत. A = B = C म्हणजे अँगल्स, आणि अँगल्स सुद्धा इक्वल आहेत एकमेकाचे. ठीक आहे, कसे आहेत अँगल्स? अल्फा = बीटा = गॅमा = 90 डिग्री. एकदम 90 शिकलो आपण आताच. क्युबिक इथं काढला सुद्धा मी क्युबिक. ठीक आहे, आता हे सगळे तुम्हाला मी काढून दाखवणार आहे कमी जास्त प्रमाणामध्ये, किंवा तुम्ही इंटरनेटवर पण बघू शकता. पण तुम्हाला आता हाताने काढताना पाहिजे थोडंसं मजा येईल. काढताना थोडंसं इकडे तिकडे होईल, दाखवणं आवड जाईल, पण काढता येते आपल्याला. ठीक आहे, क्युबिक हे झालं ABC. आता
गोनल याला म्हणतो आपण. टेट्राहायड्रल नाही आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे, टेट्रागोनल युनिट सेल आहे. इथं फक्त एक डिस्टर्ब करायचं हळूहळू बरं का. हे जर शब्द लक्षात राहिला तरच हे तुमचं बरोबर येते. मग तुम्ही हा जर खालीवरी केलो आणि हे ट्रिक जर डोक्यात ठेवलो तर चुकते बघा. त्यामुळे ह्या ट्रिकनुसारच हे अँगल्स आणि साईड्स ॲप्लिकेबल आहेत. सी ओके, ए इक्वल टू बी इक्वल टू सी. इथं ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आणि अल्फा बीटा गॅमा इक्वल टू 90. सॉरी थोडीशी एक चूक झाली. ए इज इक्वल टू बी आहे बट नॉट इक्वल टू सी आहे. फक्त एक साईड डिस्टर्ब होते, दोन होत नाहीत. ठीक आहे. तिसऱ्यामध्ये बघा ऑर्थोरोम्बिक. इथं काय होतंय, अजून एक साईड अँगलला कसं ठेवायचं, साईडला डिस्टर्ब करायचं. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आणि अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इक्वल टू 90. ठीक आहे. तर ऑर्थोरोम्बिक ए इज इक्वल टू ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी अल्फा बीटा गॅमा 90. आता तर सगळे काय झाले, डिस्टर्ब साइड्स किंवा एजेस सगळे डिस्टर्ब झाले. आता कोणाचा प्रश्न राहिला आहे, अँगलचा राहिलेला आहे. ठीक आहे. तर फक्त इथं अँगलला थोडंसं डिस्टर्ब करायचं, अँगललाच एक दोन अँगल आपण डिस्टर्ब करतो इथं. ठीक आहे. इथं काय करतो, मोनोक्लिनिक याला म्हणतो आपण, मोनोक्लिनिक ऑर्थो. लक्षात घ्या बरं काय, सिटीवरून शब्द आता हे पुन्हा पुन्हा येणार आहे, हे शब्द लक्षात राहतात तुमच्या. हे जे वर्ड्स आहेत ना तुम्ही विसरणार नाही आहेत. फक्त काय विसरू शकता तुम्ही, हा खालीवरी होऊ शकतात, ते होत न देण्यासाठी हा शब्द CTO मध्ये. ठीक आहे. मोनोक्लिनिक, क्लिनिक मध्ये येणार बरं का, ट्राय क्लिनिक येणार आहे. मोनोक्लिनिक मध्ये काय, आता साईड तर डिस्टर्ब झालेत ना, त्याला तसं डिस्टर्ब राहू द्या. म्हणजे ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आणि फक्त इथं एक अँगल डिस्टर्ब करा, अल्फा इक्वल टू गॅमा इक्वल टू 90. बघा काही बुकमध्ये गॅमा दिले, काही बुकमध्ये बीटा दिले बरं का, बीटा इज नॉट इक्वल टू 90. काही मध्ये अल्फा बीटा 90 दिले, गॅमा इज नॉट इक्वल टू 90. परंतु मी बऱ्याच बुकमध्ये बीटा नॉट इक्वल टू 90 पाहिले, म्हणून मी असं लिहायला लागलेलं आहे. ठीक आहे. ते कारण ते कसं होते, जेव्हा तुम्ही क्रिस्टल्स काढता, युनिव्हर्सल काढता, तेव्हा ते बीटा आणि गॅमा अँगल शोधत बसणं म्हणजे त्याच्यामधला खूप अवघड जातं. त्यामुळे ते कोणता आहे परफेक्ट बघणं, कोणाला ए पकडतात, कधी कोणाला ए पकडतात, त्यामुळे ते खूप प्रॉब्लेम तयार होतात बरं का. चला, तर दुसरं आहे ट्रायक्लिनिक. टी बघा, ट्रायक्लिनिक. आता इथे एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय म्हणता सर, अगोदर टी हे 2 टी आहेत, टेट्रागोनल अल्फाबेटिकली ई अगोदर आहे, ट्राय आर नंतर आहे, म्हणून हे अगोदर घ्यायचं, टेट्रागोनल अगोदर घ्यायचं, ट्रायक्लिनिक नंतर घ्यायचं. लक्षात घ्या बरं का, हे खूप महत्वाचं आहे. टी आणि आर जवळ आहे म्हणून ट्रायक्लिनिक असं पकडा. तुम्हाला जसं योग्य वाटेल, तुमच्या डोक्यामध्ये जसं बसेल तसं पकडा, पण ते पकडा. ट्रायक्लिनिकमध्ये काय, ट्रायक्लिनिक सगळ्यात सोपं आहे. जसे क्युबिक सगळ्यात सोपे नाही, ABC इक्वल आहे, अल्फा बीटा गॅमा 90 आहे, तसं ट्रायक्लिनिक सगळ्यात सोपं आहे. काय तिथं, ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90. म्हणजे कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही, ना कोणती साईड कुणाला इक्वल आहे, ना कोणता अँगल कुणाला इक्वल आहे. ते म्हणजे कोण आहे, ते म्हणजे आपलं ट्रायक्लिनिक आहे. आता हेक्सागोनल. आता बघा आपण हळूहळू डिस्टर्ब करत पुढे लागलो. सगळ्यात युनिफॉर्म होतं, नंतर थोडं डिस्टर्ब झालं, नंतर थोडं डिस्टर्ब झालं, नंतर अँगल डिस्टर्ब झाले, इथं तर सगळे डिस्टर्ब झाले. आता ह्याच्यापेक्षा डिस्टर्ब काय राहू शकत नाही. जब वही मेट मूवी मधला एक डायलॉग है, अब सबसे बुरा हुआ है, इससे बुरा कुछ होगा नहीं. तसं सगळ्यात डिस्टर्ब ही आहे, ह्याच्यापेक्षा डिस्टर्ब आता काय होऊ शकत नाहीये. तसंच बघा इथं हेक्सागोनल. इथं काय, ए इक्वल टू बी, साईड पण एक नॉर्मल करायची आणि अँगल पण एक करायचा. ए इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी, म्हणजे ए आणि बी इक्वल आहेत, पण एक साईड बरोबर झाली, एक तर डिस्टर्ब आहे तर ऑलरेडी आहे. तसंच इथं आहे अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू 90, म्हणजे अँगल 290 पकडायचे आणि एक गॅमा इक्वल टू 120 असतो, तो 120 पकडायचा. तुम्हाला मी म्हणलो होतो बघा हेक्सागोनल स्ट्रक्चरमध्ये, मी जेव्हा तुम्हाला हे शिकवत होतो, काय शिकवत होतो, ग्राफाईटचं स्ट्रक्चर, त्यामध्ये म्हणलो होतो बघा गॅमा 120 आहे, ते बेन्झिनचं जे स्ट्रक्चर आहे वर, त्याच्यामध्ये 120 अँगल असतो बघा, हे असा, हा अँगल 120 आहे, हा, आणि ह्याला खाली असलेला हा 90 आहे, बरोबर. हे अल्फा बीटा 90, गॅमा 120. ठीक आहे. तर लास्ट आहे सगळ्यात, हे ग्राफाईटचं स्ट्रक्चर असं असतं बरं का. सगळ्यात लास्ट कोणता आहे, तर सगळ्यात लास्ट आहे रोम्बोहायड्रल. हा पण लक्षात ठेवायला सोपा आहे. कसं काय सोपा आहे, कारण इथं ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आहे, एक्झॅक्टली ह्याच्यासारखंच, क्युबिक सारखंच. अल्फा बीटा गॅमा इक्वल आहेत, फक्त नॉट इक्वल टू 90 आहे, बाकी सगळं सेम आहे. अल्फा बीटा गॅमा इक्वल आहेत,
फक्त कुणाच्या इक्वल नाहीत, 90च्या इक्वल नाहीत. दिस इज व्हॉट CTO मदर. आणि हे बेसिक युनिट सेल्स आहेत. त्याला काय म्हणतो आपण? बेसिक युनिट सेल्स असं म्हणतो. आता ह्याची अरेंजमेंट, या 7 युनिट सेलची अरेंजमेंट आपल्याला 14 डिफरंट वेने करायचे. ह्यानं काहीतरी प्रकार, ह्याचे काहीतरी प्रकार, ह्याचे प्रकार, ह्याचे कोणता कोणता प्रकार शो करत नाही. ओके, त्याची स्टडी करून त्याला म्हणतो ब्रेव्हिस लॅटिस. ते आपण शिकूत म्हणा नेक्स्ट क्लासमध्ये.